कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे। राम राम। पहिला प्रश्न असा आहे की या कर्जमुक्ती योजनेचे नाव काय आहे आणि ती कोणासाठी आहे? या योजनेचे नाव आहे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 असे या योजनेचे नाव आहे। ही योजना राज्यातील थकीत कर्ज असलेल्या आणि नियमित कर्ज भरणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी शासनाने तयार केलेली आहे। दुसरा मुद्दा, या योजनेत माझे किती रुपयापर्यंतचे कर्ज माफ होईल? म्हणजे समजा मी एक शेतकरी आहे, माझे नाव सातबारा आहे आणि माझ्याकडे असणारे शासनाचे बँकेचे कर्ज हे किती रुपयाच्या मर्यादेपर्यंत माफ होईल? तर त्याचे उत्तर असं आहे की तुमच्या पीक कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी या योजनेत थेट माफ केल्या जाईल। म्हणजे पीक कर्ज आणि पीक कर्ज मिळून होणारं व्याज असे एकूण पूर्ण रक्कम 2 लाख रुपयापर्यंत या योजनेत थेट माफ केल्या जाईल। तिसरा प्रश्न, कोणत्या काळातील पीक कर्जाला ही माफी असेल? तर उत्तर असं आहे की तुम्ही 1 एप्रिल 2019 ते मार्च 2025 या काळात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल, म्हणजे मुदत दिलेली आहे, शेवटची मुदत दिलेली आहे आधी 31 मार्च 2025, याच्या आधी घेतलेलं कर्ज जर तुमचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल, त्याच्या आधी थकीत असू शकतं पण तरी पण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं कर्जसुद्धा याच्यात गृहीत धरलेलं आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ते भरले नसेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ते भरले नसेल तरी तो शेतकरीसुद्धा या कर्जमाफीला पात्र असेल। आता शेतकऱ्याच्या मतानुसार की माझ्यावर 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असेल तर मला लाभ मिळेल का? समजा आपल्याकडे 2,00,000 लाख रुपये कर्ज आहे किंवा 3 लाख कर्ज आहे किंवा 2,10,000 रुपये कर्ज आहे, तर मग आपलं काय होईल? कारण कर्जमाफीमध्ये तर फक्त 2 लाख रुपयापर्यंत कर्ज एकूण 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केलं जाईल असं सांगितलं आहे। तर त्याचा विषय आहे की 2 लाखापेक्षा जास्त रक्कम कर्जाची रक्कम असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी मिळेल। याला एक वेळ समझोता म्हणजे OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट योजना अशा नावाची तरतूद या कर्जमाफीमध्ये केलेली आहे। जर तुमचे कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 2 लाखाच्या वरची रक्कम अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत जमा करावी लागेल। ती अतिरिक्त रक्कम भरल्यावर शासन तुमच्या खात्यात 2 लाख रुपये जमा करेल। उदाहरणार्थ 2,10,000 रुपये तुमचं कर्ज आणि व्याज असं होत असेल तर तुम्हाला 10,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करावं लागेल आणि नंतर मग ते 2 लाख रुपयाची माफी शासनाकडून तुम्हाला मिळेल। म्हणजे एकूण तुमचं कर्ज प्रकरण पूर्ण तिथं ते थांबून जाईल। पाचवी शंका अशी आहे की 2 लाखावरील रक्कम भरण्यासाठी आता त्या शेतकऱ्याकडे पैसेच नसेल तर त्या पैशाची जुळवाजुळव करायला जो वेळ लागतो तो वेळ शासन देणार आहे का? किंवा त्याची तरतूद कशी करायची? तर त्याचीसुद्धा ती अडचणसुद्धा शासनाने लक्षात घेतलेली आहे। याच्यासाठी आपण काही काळजी करायचं कारण नाही। शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची म्हणजे 2 लाखावर येणाऱ्या रकमेपैकी रक्कम बँकेत जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मोठी मुदत दिलेली आहे।